आपण त्या गुलाबबद्दल बोलतोय जो इतके वर्ष कुठल्या तरी बिळात जाऊन बसला होता. अख्खा पोलीस डिपार्टमेंट त्याला शोधायचा प्रयत्न करत होता, पण आपण कोणीच त्याला नाही शोधू शकलो. आणि आता जर तो फायनली आपल्या हातात आलाय तर सर मी तुमच्याकडे फक्त 1 दिवस मागतेय. सर प्लीज प्लीज माझा ऐका, माझ्यावर थोडा विश्वास ठेवा. मी त्याला बोलतं करेन. हे बघ तारिणी, तू या सगळ्या गोष्टीमध्ये इमोशनली इन्व्हॉल्व आहेस हे मला समजतंय, पण आपण एक सिस्टीमचा भाग आहोत हे आपल्याला विसरून चालणार नाही तारिणी. हे बघ तारिणी, माझ्याकडनं जे करता येणं शक्य होतं ते मी केलंय, पण एका पॉइंट नंतर मी सुद्धा काही करू शकत नाही. गुलाबचं पुढे काय झालं, तो अजून बोलत का नाहीये, त्याची चौकशी कोण करतंय, या आणि अशा असंख्य प्रश्नांना उत्तरं मला द्यावी लागतायत तारिणी. मला कळतंय सर, पण नाही तारिणी, मी आता ह्याच्या पुढे काहीही करू शकत नाही. आपल्याकडे शेवटचे 24 तास आहेत. त्यानंतर जोपर्यंत सीबीआय त्याची कस्टडी घेत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही दबाव त्याच्यावरती टाकू शकत नाही. लास्ट 24 आवर्स. बॉस काय ऑर्डर आहे? बॉस आम्ही तुझ्या ऑर्डरची वाट बघतोय. खूप कठीण आहे. गुलाब सारख्या गुन्हेगाराला 24 तासात तोडणं खूप कठीण आहे केडी. बॉस सोपं आणि सहज आजपर्यंत तुझ्या वाट्याला काही आलंय का? लहानपणापासूनच अवघड गोष्टींचा सामना केलायस तू. डिपार्टमेंटला ज्या केसेस इम्पॉसिबल वाटतात त्या सुद्धा सॉल्व्ह केल्यात तू. आणि मी ज्या बॉसला ओळखतो ती अशी खचून जाणारी नाहीये. ती चॅलेंजेसच्या मानेवर पाय देऊन उभी राहणारी आहे. आजवर संयमाने आपण गुलाबला मानसिकरित्या तोडत आलोय, पण आता तो बांध फुटायची वेळ आली आहे बॉस. आणि तूच म्हणतेस ना की वेळ संपली नाहीये, आत्ता वेळ आली आहे. खूप कमी वेळ आहे केदार. फक्त 24 तासात त्याच्या तोंडून सगळ्या गोष्टी वदवून घेणं शक्य नाहीये. नसेल, पण हे 24 तास तो आयुष्यभर विसरणार नाही. असं करूया बॉस. हाफ ग्लास एम्प्टी थिअरी. हा ग्लास अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे हे ज्याचं त्याचं बघण्याचा दृष्टिकोन आहे. आपल्याकडे फक्त 24 तास आहे असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे 24 तास आहेत. तुला जर 24 हा आकडा लहान वाटत असेल तर आपल्याकडे 1440 मिनिटं आहेत. जर हे लहान वाटत असतील तर 86,400 सेकंद आहेत. आणि प्रत्येक सेकंद त्याच्यासाठी मिनिटासारखा आणि प्रत्येक मिनिट हा तासासारखा करूया. वायुगतीच्या नियमानुसार फुलपाखराला उडताच येणार नाही असं म्हणतात, पण तरीही फुलपाखरू उडतं. कारण हा नियम आपल्याला माहिती आहे, फुलपाखराला माहिती नाहीये. त्याला त्याच्या पंखांवर विश्वास आहे. आणि तू सुद्धा तुझ्या पंखांवर विश्वास ठेव बॉस. आम्ही टीम तारिणी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत बॉस. आम्ही अजूनही तुझ्या ऑर्डरची वाट बघतोय.